विधान परिषदेच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार आज स्पष्ट होण्याची शक्यता। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडला जाणार प्रस्ताव। ललित पाटील प्रकरणामध्ये 2 पोलीस बडतर्फ, दोघांवर ललितला एक्सेरेला नेण्याची जबाबदारी होती, मात्र सोबत न गेल्यामुळे कारवाई। लातूर नीट घोटाळ्यामधील आरोपींनी 10 विद्यार्थ्यांचे गुण वाढवले, सीबीआयच्या चौकशीत माहिती उघड। लाडली बहीण योजनेसाठी घर बसल्या भरा अर्ज, राज्य सरकारकडून नारी शक्ती दूत ॲप लॉन्च। सिडको आणि शासनामध्ये बिल्डरांचे दलाल, भूखंड हस्तांतरणावरून आमदार गणेश नाईक यांचा सरकारला घरचा आहेर। धुळ्यामध्ये धनगर समाज बांधव मेंढ्या आणि बकऱ्यांसह उतरले रस्त्यावर, मेंढपाळांच्या न्याय हक्कासाठी रास्ता रोको। वाढवण बंदर प्रकल्पाच्या विरोधातील संघटना आक्रमक, 24 जुलैपासून सलग 3 दिवस लाक्षणिक उपोषणाचा पवित्रा। पटसंख्या अभावी राज्यातील कोणत्याही शाळा बंद होणार नाहीत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची विधान परिषदेमध्ये माहिती। भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली, आठवड्याभरात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल। कोल्हापुरात विविध चौकांमध्ये खुलेआम देह विक्री, व्हिनस कॉर्नर परिसरामध्ये शिवसैनिकांकडून कोम्बिंग ऑपरेशन। सातारा पोलिसांकडून रोड रोमिओंची वरात, नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर दहिवडी पोलिसांची कारवाई। आवक घटल्यामुळे मुंबईमध्ये टोमॅटोचे दर शतक, आधी दुष्काळ आणि नंतर अवकाळीचा फटका। छत्रपती संभाजीनगरात जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया, रस्त्यावरून ओढ्यासारखं पाणी वाहू लागलं। ठाणे जिल्ह्यातील धबधबे, नदी, धरण परिसरामध्ये पर्यटनाला बंदी, दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी। कोल्हापूरच्या दीपमाळवरून तरुणांच्या पंचगंगेमध्ये उड्या, स्टंटबाजांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी।